Hello friends, today we are starting our next poem 1.3 Basket Full of Moonlight. Basket full of moonlight म्हणजे टोपलीभर चांदणं. First of all, we are going with warming up chit chat. First question on our textbook, page number 70. Let us see. First question is, did you like to hear bedtime stories when you were a child? म्हणजे बाळांनो, when you were a child म्हणजे जेव्हा तुम्ही लहान होतात म्हणजे बालवयामध्ये, did you like to hear bedtime stories म्हणजे त्यावेळी झोपी जाताना तुम्हाला स्टोरीज ऐकायला म्हणजे गोष्टी ऐकायला आवडायचे का? असा हा प्रश्न आहे. तर नक्कीच बाळांनो आपल्याला आवडायचे. येस, डेफिनेटली वी कॅन से when we were a child we would like to hear bedtime stories. But why? Because they were inspiring. Okay. Second question, who usually told you the bedtime stories? म्हणजे बाळांनो, या झोपी जातानाच्या गोष्टी बऱ्याचदा कोणी तुम्हाला सांगितल्या? Usually our grandmother or grandfather, sometimes mother or our father told us the bedtime stories. Okay. Third question is, why did you like them? What is the reason for liking the stories, means bedtime stories? म्हणजे आपल्याला या गोष्टी का आवडायच्या? बिकॉज द रिझन इज व्हेरी सिम्पल. बिकॉज they were very simple and of course they were interesting and means they were interesting or they were interested, we were interested in them. Also they were teaching lessons of life. Means they gives us moral behind them, and also sometimes they were very funny. So we liked them very much. Next question, question number 4, do you still like to hear those stories again? म्हणजे बाळांनो, त्या कथा तुम्हाला आजही पुन्हा आवडायला म्हणजे ऐकायला आवडतील का? येस, ऑफकोर्स, व्हाय नॉट. आय स्टिल लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन. व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? म्हणजे आपल्याला पुन्हा या गोष्टी ऐकायला आवडतील याचं कारण काय? बिकॉज they always provide us inspiration and moral thoughts behind them. So I still like to hear those stories again. Okay. तर अशा रीतीने in this way we have completed our chit chat. Now next, number 1, discuss in groups about the procedure of planting a tree. Discuss in groups about the procedure of planting a tree. Write the steps in bullet points and present it before the class. म्हणजे बाळांनो, या ठिकाणी डिस्कस इन ग्रुप्स म्हणजे आपल्याला
समूहामध्ये चर्चा करायची आहे. कशाविषयी? अबाउट द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री. प्रोसिजर म्हणजे पद्धत. हां, आणि ही कोणती पद्धत? तर ऑफ प्लांटिंग अ ट्री म्हणजे वृक्ष लावण्याची जी पद्धत आहे, म्हणजे आपण ज्याला म्हणतो वृक्षारोपण, याच्या पद्धतीविषयी आपल्याला आपल्या समूहामध्ये चर्चा करायची आहे. राईट द स्टेप्स इन बुलेट पॉईंट्स. या ठिकाणी आपल्याला या बुलेट मुद्द्यांच्या स्वरूपात आपल्या स्टेप्स म्हणजे पायऱ्या लिहायच्या आहेत आणि अँड प्रेझेंट इट बिफोर द क्लास म्हणजे वर्गामध्ये ते आपल्याला प्रेझेंट करायचं म्हणजे सादर करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करावं लागेल? तर चांगलं बियाणं घ्यावं लागेल, होय की नाही? मीन्स चूजिंग गुड सीड्स ऑफ प्लांट्स किंवा बेटर सीड्स ऑफ प्लांट्स. म्हणजे सुरुवातीला चूज बेटर सीड्स ऑफ प्लांट्स म्हणजे आपल्याला योग्य तऱ्हेचे बीज, म्हणजे जे वृक्ष आपल्याला लावायचे आहेत त्याचे योग्य बीज त्या ठिकाणी आपल्याला निवडावे लागेल. देन डिगिंग इन द ग्राउंड ऑर गार्डन म्हणजे आपल्याला म्हणजे आपल्या बागेमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपल्याला झाडं लावायचे त्या जमिनीमध्ये टू डिग म्हणजे आपल्याला खोदावे लागेल. देन टू पुट सीड्स इन द लूज सॉईल. टू पुट सीड्स इन द लूज सॉईल म्हणजे आपल्याला त्या अगदी भुसभुशीत, लूज सॉईल असं का म्हणायचं आहे? तर भुसभुशीत जमिनीमध्ये आपल्याला ती बीजे पेरायची आहेत. कारण भुसभुशीत जमीन असल्याशिवाय त्या बीजांना अंकुर फुटणार नाहीत, म्हणून या ठिकाणी लूज सॉईल असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, टू ॲड मॅन्युअर म्हणजे या ठिकाणी आपल्याला शेणखत वगैरे त्या ठिकाणी मिक्स म्हणजे ॲड करायचं आहे. देन फिल इन द पीट ऑर होल म्हणजे हे त्या खड्ड्यामध्ये सगळं टाकायचं आहे. अँड देन वॉटर इट म्हणजे त्यावर मग पाणी घालायचं आहे. तर अशा रीतीने आपण हा फर्स्ट क्वेश्चन यातला कंप्लीट केलेला आहे. सेकंड, डिस्कस इन पेअर्स अँड राईट व्हॉट युअर फादर अँड मदर डू फॉर युअर फॅमिली. तर आपल्याला डिस्कस इन पेअर्स म्हणजे आपल्याला जोडीजोडीने चर्चा करायची आहे. अँड राईट लिहायचं आहे कशाविषयी? तर व्हॉट युअर फादर अँड मदर डू फॉर युअर फॅमिली म्हणजे तुमचे वडील आणि आई डू फॉर युअर फॅमिली म्हणजे तुमच्या कुटुंबासाठी काय काय करतात याविषयी लिहायचे आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल स्टार्टिंग विथ फादर. Here one point is given to us. Father works hard to earn a living. म्हणजे आपला चरितार्थ मिळवण्यासाठी चरितार्थ चालावा यासाठी ते वर्क्स हार्ड म्हणजे काय करतात? अगदी मेहनतीने काम करतात. देन ॲज द हेड ऑफ द फॅमिली our father performs duties. As the head of the family our father performs duties. म्हणजे कुटुंब प्रमुख म्हणून किंवा कुटुंब प्रमुख या नात्याने वडील काय करतात? तर परफॉर्म्स ड्युटीज म्हणजे योग्य ती कर्तव्ये पार पाडतात. देन our father गाईड्स इन चिल्ड्रन्स प्रॉब्लेम्स म्हणजे मुलांच्या समस्यांमध्ये ते काय करतात? आपल्याला गाईड करतात. बरोबर आहे की नाही? सो ही गाईड्स इन चिल्ड्रन्स प्रॉब्लेम्स. देन डिसाइड्स द वेज ऑफ चिल्ड्रन्स लाईफ ऑर करियर्स. दिस इज द मेन रोल ऑफ
our father. He decides the ways of children's life or career. म्हणजे आपल्या मुलांचं जीवन, त्या मुलांच्या जीवनाचे मार्ग, जीवन जगण्याचे मार्ग किंवा करिअर म्हणजे त्यांचं भवितव्य, या चांगल्या रीतीने ते भवितव्य घडावं यासाठीचे मार्ग कोण ठरवतं? तर व फादर. सो दिस इज द important duty of a father. He decides the ways of children's life or career. Then he is the role model of the whole family members. म्हणजेच आपले वडील हे आपल्या संपूर्ण कुटुंब सदस्यांचे कोण असतात? तर एक रोल मॉडेल असतात. हे आपल्यालाही आपल्या वडिलांप्रमाणे व्हावंसं वाटतं, होय की नाही बाळांनो? देन ऑल्सो ही टेक्स मोस्ट ऑफ द डिसिजन्स फॉर द वेलबिंग ऑफ द फॅमिली. म्हणजे वडील हे आपल्या कुटुंबाच्या वेलबिईंग म्हणजे कल्याणासाठी अगदी बहुतेक किंवा सर्वच्या सर्व निर्णय घेतात की नाही बाळांनो? In this way we have completed the duties of our father. Now we are studying about the duties of our mother. One point is given to us, keeps the house clean. This is the main duty of our mother. Means our mother keeps the house clean. म्हणजे आपली आई आपलं घर काय करते? स्वच्छ ठेवते, होय की नाही? देन शी टेक्स अटमोस्ट केअर ऑफ ऑल द चिल्ड्रन अँड अवर फॅमिली. म्हणजे ही आपली आई काय करते? तर टेक्स अटमोस्ट केअर, म्हणजे अगदी पूर्णपणे काळजी घेते ऑफ ऑल द चिल्ड्रन अँड फॅमिली. म्हणजे घरातील मुले आणि त्याचबरोबर आपले कुटुंब, या संपूर्ण कुटुंबातील मुलांची ती पूर्णपणे काळजी घेते. देन शी कुक्स फूड अँड फीड्स द फॅमिली. म्हणजे ती अन्न शिजवते आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाचं उदरभरण करते, होय की नाही? देन शी ब्रिंग्स अप चिल्ड्रन विथ लव अँड कंपॅशन. ती काय करते? ब्रिंग्स अप चिल्ड्रन म्हणजे मुलांची वाढ करते, मुलांचं संगोपन करते. विथ लव अँड कंपॅशन म्हणजे अगदी प्रेम आणि दया, अनुकंपा यांच्या सहाय्याने शी ब्रिंग्स अप चिल्ड्रन, ती मुलांचं संगोपन करते. देन शी लुक्स आफ्टर चिल्ड्रन्स एज्युकेशन अँड ऑल्सो दिअर करिअर. म्हणजे ती आपल्या मुलांचं शिक्षण आणि त्याचबरोबर त्यांचं भवितव्य याकडे देखील तेवढंच वडिलांबरोबर लक्ष देते. इन शी ऑल्सो decides the ways of children's life and also careers with the help of our father. Then sometimes takes a job to meet the expenses. Means when there is a need, म्हणजे जेव्हा कधी गरज पडेल तेव्हा she takes a job to meet the expenses. म्हणजे घर खर्च चालवण्यासाठी ती कुटुंबासाठी जॉब म्हणजे कामही करते की नाही बाळांनो? सो इन धिस वे वी हॅव कंप्लीटेड अवर सेकंड question. Okay, so now we are starting our poem on textbook page number 18. Let us see Basket Full of Moonlight. This is our poem. What? Basket Full of Moonlight. First of all, I would like to say about the poem. This is a poem written in Dogri language. Actually,
it is in Dogri language, but the poet Sunil Sharma translated this poem from Dogri language into English. In this poem, a small child in a village wants his father to return early and safely from the city, where his father works, to tell him stories. Means here in the poem, a small child in a village wants his father to come early or return early and safely from the city to tell him stories, because he is very fond of to listen the stories. uh, um, uh, Here refer to bedtime stories. So he requests the moon to give seeds of moonlight to sow them to lighten the dark route from the city to his village, so that his father come early and safely from the city to his village. Okay, so let us start. O moon, basket full of moonlight. Basket full of moonlight म्हणजे टोपलीभर चांदणं. O moon, here the poet means a small child says to the moon, addressed to the moon, O moon, give me moonlight. O moon, give me moonlight, basketful or 2 baskets full with seeds of moonlight, from the city to my village on the sides of the path. I want to sow many small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back, as my village is quite far. The route is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart plies. When my father returns home, I am asleep, and he goes back early in the morning while I am sleeping. O moon, give me a basket full of moonlight on loan. I want to light the dark route so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. O moon, give me a basket full of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path. Let us see with explanation. O moon, starting with our first stanza. O moon, give me moonlight. Means here a small child address to the moon. He says, O moon, give me moonlight. Means here a small child requests the moon to give him moonlight. म्हणजे या ठिकाणी हे छोटं जे मूल आहे किंवा छोटं हे बाळ जे आहे हे चंद्राला उद्देशून म्हणतंय काय, ओ मून गिव मी मूनलाईट, म्हणजे हे चंद्रा मला चांदणं दे, हे चंद्रा मला चांदणं दे. बास्केट फुल और 2 बास्केट्स फुल म्हणजे
टोपलीभर किंवा 2 टोपल्या भरून, आणि तेही कसं, विथ सीड्स ऑफ मूनलाईट. नॉट ओनली the moonlight but also with seeds of moonlight. म्हणजे केवळ चांदणं नकोय, तर अगदी या चांदण्यांची बीजे देखील मला हवी आहेत. ओ मून गिव मी मूनलाईट, म्हणजे हे चंद्रा मला चांदणं दे. बास्केट फुल ऑर 2 baskets फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. म्हणजे हे चंद्रा मला चांदणं हवंय, आणि तेही टोपलीभर किंवा 2 टोपल्या भरून, अगदी चांदण्यांच्या बीजांसहित मला चांदणं दे, असं या ठिकाणी हे छोटं मूल किंवा छोटं बाळ म्हणत आहे. ओके, तर बाळांनो, डू यू अंडरस्टँड द फर्स्ट स्टँजा? I hope you understood very well. Next, second stanza. From the city to my village, on the sides of the path, I want to sow many small moons of light. From the city to my village. Here, he wants to sow the seeds of moonlight on the sides of the path that leads to his village from the city. म्हणजे अगदी काय म्हटलंय, फ्रॉम द सिटी टू माय विलेज, म्हणजे अगदी शहरापासून माझ्या गावापर्यंत. ऑन द साइड्स ऑफ द पाथ, म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना, वाटेवर. आय वॉन्ट टू सो, मला टू सो म्हणजे पेरणे, मला पेरायचं आहे. काय पेरायचं आहे? मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट, मला या प्रकाशाचे छोटे छोटे या ठिकाणी मेनी म्हणजे अनेक, स्मॉल मून्स म्हणजे अगदी छोटे असे प्रकाशाचे चंद्र पेरायचे आहेत. The whole village goes to the city daily to work. Here, poet says that the whole village goes to the city daily to work. Here, the whole village refers to all the people in a village. Go to the city daily to work. म्हणजे या ठिकाणी असं म्हटले, पहा, संपूर्ण गाव दररोज कामासाठी शहराकडे जाते. द संपूर्ण गाव म्हणजेच काय, तर या ठिकाणी गावातील सगळे लोक शहरामध्ये दररोज कामासाठी जातात. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक, as my village is quite far. It becomes dark on its way back, म्हणजे as my village is quite far, means my village is quite far away from the city. म्हणजे माझं गाव हे शहरापासून थोडंसं दूर असल्यामुळे इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक, म्हणजे जेव्हा हे लोक शहरातून गावी येतात, त्यावेळी इट बिकम्स डार्क, म्हणजे या ठिकाणी संपूर्ण अंधार झालेला असतो. द रूट इज टफ, आणि येताना जो रूट आहे, अ चाइल्ड सेज दॅट द रूट इज व्हेरी टफ, म्हणजे येतानाचा जो मार्ग आहे हा अतिशय खडतर आहे. अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, म्हणजे अगदी तो साप आणि विंचू यांनी भरलेला आहे. सो आय वॉन्ट टू लाईट द साइड्स ऑफ द पाथ, म्हणजे म्हणून मला काय करायचं आहे, या वाटेवरील सगळे म्हणजे रस्त्यावरील जी वाट आहे ही
संपूर्ण मला आय वॉन्ट टू लाईट म्हणजे मला त्या ठिकाणी ती प्रकाशित करायची आहे. नायदर बस नॉर कार्ट प्लाईज. प्लाईज मीन्स ट्रॅव्हल्स रेग्युलरली ओव्हर अ रूट, जे नियमित ये जा करणे. तर या ठिकाणी नायदर बस नॉर कार्ट प्लाईज म्हणजे या ठिकाणी बस किंवा अगदी कार्ट म्हणजे बुलक कार्ट म्हणजे बैलगाडी वगैरे असं कोणतंही वाहन नियमितपणे ये जा करीत नाही. व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप बिकॉज इट इज नाईट टाईम. व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप म्हणजे जेव्हा माझे वडील घरी येतात, आय एम अस्लीप ॲट द टाईम म्हणजे मी त्यावेळी झोपी गेलेला असतो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग आणि जेव्हा ते दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जातात तेव्हा देखील आय एम स्लीपिंग म्हणजे मी झोपलेलाच असतो. So here a child says once again, "O moon, give me a basket full of moonlight on loan." Means here a child requests the moon to give him moonlight, बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन म्हणजे या ठिकाणी हे बाळ चंद्राला असं म्हणतंय, हे चंद्रा मला अगदी टोपलीभर चांदणं उसने कर्जाऊ म्हणून तरी दे, कर्ज म्हणून दे, उसणे दे, असं या ठिकाणी हे बाळ म्हणतंय चंद्राला. आता हे व्हाय, व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट, याच्यामागे कारण काय, तर आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट so that my father returns early. I want to light the dark route. म्हणजे मला हा जो अंधकारमय जो मार्ग आहे, हा मार्ग काय करायचा आहे, टू लाईट म्हणजे प्रकाशित करायचा आहे. सो दॅट की जेणेकरून माय फादर रिटर्न्स अर्ली की जेणेकरून माझे वडील लवकर घरी परततील. आय टू want to hear fairy tales and stories from him. मला देखील आय टू want to hear fairy tales and stories from him म्हणजे मला देखील त्यांच्याकडून परीकथा आणि इतर कथा ऐकायच्या आहेत. So here in last stanza this child says that, "O moon, give me a basket full of moonlight." हे चंद्रा, इथे हे बाळ पुन्हा म्हणतंय चंद्राला उद्देशून, हे चंद्रा मला टोपलीभर चांदणं दे, मला टोपलीभर चांदणं दे. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साईड्स ऑफ द पाथ. मला रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाटेवर काय करायचं आहे, आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून मला हे चांदणं काय करायचं आहे, टू सो म्हणजे पेरायचं आहे. ओके, तर अशा रीतीने ही आपली पोएम या ठिकाणी झालेली आहे. आय हॅव कम्प्लिटेड बास्केट फुल ऑफ मूनलाईट धिस पोएम. आय होप यू बेटर अंडरस्टूड इट. ओके, नाउ we are starting our English workshop. Let us see on page number 19. Page number 19. English workshop. First question, complete the following sentences with the help of the poem. Let us see our poem.
with the help of this poem, complete the following sentences. First sentence A. The child wants to show small moons of light from. The child wants to show small moons of light from the city. Let us see line number 5 in our poem on page number 18. Line number 5. From the city to my village on the sides of the path. Line number 5 and 6. But here not we have to write instead of my we have to write his village. Okay, so here the child wants to show moons of light from the city to his village, not my village, to his village on the sides of the path. Okay, next B. According to the child, the route of his village is tough and full of. Tough and full of. काय ना बाळांनो, तर लाईन नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. लाईन नंबर 14 बघा 13च्या पुढे फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. नेक्स्ट सी. द चाइल्ड वॉन्ट्स a basket full of moonlight on. बघा second last stanza. Oh moon, give me a basket full of moonlight on lawn. काय येणार? The child wants a basket full of moonlight on lawn. Then next sentence D. The child wants to light the dark route so that his father returns early. The child wants to light the dark route so that his father returns early. Okay, so in this way we have completed our first question. Now second question. Write down the describing words for the following nouns. Let us see the nouns. First noun is moons. Moons. Here let us see in the poem. Line number 1 2 3 4 5 6 7 8. Line number 8 in our poem. Small moons of light. So here the describing word for moons is small. Okay, so small moons. Then second, route. The route is tough and full of snakes and scorpions. So yeah, the describing word for route is tough. So tough route. Then third, village. Line number 5. From the city to my village means my village. So here for village the describing word is my. Then also in line number 5 6 7 8 9, whole village means the word is whole, means my and whole. These two words are the describing word for the noun village. Okay, then next, morning. Morning. For morning, here the describing word for morning is early morning. What? Early morning. Next, question number 3. You have to complete it in your notebook. Okay, next, number 4. Pick out and write the lines from the poem that prove the following. A. Father reaches home late after dark. Father reaches home late after dark.
Here we have to find out the lines from the poem which prove this. Means father reaches home late after dark. Hmm? Here page number 18 in our poem 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17, line number 16 and 17. When my father returns home, I am asleep. When my father returns home, I am asleep. Okay. Now next, be eager to hear fairy tales from his father. Here, uh, I too want to hear fairy tales and stories from him. In second last stanza, I too want to hear fairy tales and stories from him. Next, remove darkness and bring light among the darker paths. uh, I want to light the dark route so that my father returns early. I want to light the dark route so that my father returns early. Now, question number 5. Write as many words as you can using full as a suffix. Means colorful. Here, for example, basketful, bucketful. Now we have to write as many words as we can using full as a suffix. In sackful, potful, handful, colorful, basketful, bagful, spoonful. Like this, you have to complete these words. Now, question number 6. Pick out the examples of alliteration and repetition from the poem. First of all, we have to see the examples of alliteration. Alliteration means starting the words from same letter in a line. So here the examples of alliteration: O moon, give me moonlight. O moon, sorry. O moon, give me moonlight. Let us see in line number 1 or 1 and 2 and 3. O moon, give me moonlight, basket full or 2 baskets full. Here the words are starting with M, moon and moonlight, and also starting with B, basketful and baskets. Okay, so this is the example of the figure of speech alliteration. Okay, and also in second last stanza, O moon, give me a basket full of moonlight on loan. Here also basket full and moon and moonlight starting with letter M. So here also it is example of the figure of speech alliteration. Okay, and also I want to sow seeds of moon on the sides of the path. Last two lines, I want to sow seeds of moon on the sides of the path. Here also sound of S is repeated pleasingly, means sow, seeds, sides. Okay, so these are the examples of figure of speech alliteration. Now repetition. We are seeing the examples of repetition. Here line number
7 and 8. I want to show many small moons of light. Here small means small is the word repeated again and again. So this is the example of figure of speech repetition. Okay. Now question number 7, write an appreciation of the poem. Refer to page number 5. I shall send the appreciation of the poem for you on our group. So don't worry about it. Now question number 8, 9 and 10. These answers of these questions I shall send you on the group. Okay. So in this way we have completed our 1.3 poem Basket Full of Moonlight. I hope you better understood it. Okay. You have to complete English workshop in your notebook. Okay student, bye.